नवऱ्याचे शेतात विवाहबाह्य शरीर संबंध, पत्नीचा विरोध, पुढे घडले महाभयंकर. परस्त्रीचा नाद संसाराची वाहतात केल्याशिवाय राहत नाही. व्यभिचाराने अनेक संसारांची राख झालेली आहे. कष्ट करून संसार चालवताना पतीच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या पत्नीलाही दगा दिला जातो. तेव्हा मात्र त्या संसाराला तडे जाण्यास वेळ लागत नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजुरी करणाऱ्या पती पत्नीच्या संसारामध्ये परस्त्रीचा शिरकाव झाला. यातून सुरू झालेल्या वादामध्ये पतीने पत्नीचा खून केला. आता पत्नीचा बळी गेला, पती तुरुंगात गेला आणि ती परस्त्री मात्र बिनधास्त राहिलेली आहे. मग त्या पतीच्या मूर्खपणाला व नीचपणाला काय म्हणावे? या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झालेला होता. मराठवाडा आणि कर्नाटक येथील ऊस तोडणी कामगार ऊस तोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावामध्ये 1.5 महिन्यापासून दाखल झालेले आहेत. पहाटेच्या वेळेस हे कामगार उठतात आणि ऊस तोडणी सुरू करतात. सकाळच्या वेळेस या कामांना सुरुवात करून वाढत्या उन्हामध्ये थोडा वेळ विश्रांती घेतली जाते आणि त्यानंतर ऊन उतरलं की पुन्हा कामाला सुरुवात करता येत असल्यामुळे पहाटेच हे कामगार जागे होऊन काम सुरू करतात. या कामगारांचा मुकादम त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजीचे पहाटेचे 5 वाजलेले होते. वडापूर गावामध्ये ऊस तोडणीसाठी कामगार घेऊन आलेल्या मुकादमाला जाग आली आणि तो बाहेर आला. दात घासतच तेथे उभा केलेल्या पालांच्याकडे त्याचे लक्ष होते. कोण उठलं की नाही की अजून अंतरुणामध्येच लोळत पडला आहे याचा तो मुकादम अंदाज घेत असतानाच जक्काप्पा मनगेरी पुजारी, वय वर्ष 35, राहणार हत्ताळी, तालुका इंडी, जिल्हा विजापूर, कर्नाटक नावाचा ऊसतोड मजूर हा गडबडीने जाताना त्याला दिसला. तेव्हा मुकादमाने त्याला विचारले, अरे जक्काप्पा कुठं जातोस? अरे आवर की ऊस तोडणीसाठी जायचं आहे. यावर जक्काप्पा म्हणाला, मुकादम दादा, अहो माझ्या बायकोनं म्हणजे सवितानं पहाटच माझ्याबरोबर भांडण काढलं. अरे फाट कशावरून भांडलास रे? मुकादमानं विचारलं. अव आणि कशावरून? रमावरून. लय राग आला बघा मला. कोयत्यानंच तोडली तिला आणि टाकून दिली ऊसाच्या शेतात. त्याच्या या बोलण्याने मुकादमाला हक्काबक्का होऊन त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिला. क्षणभर त्याला काही सुचलेच नाही काय करावे आणि काय नको. त्या दरम्यानच जक्काप्पाने तेथून धूम टोकली. तो पळत गेल्याचे दिसताच मुकादम भानावर आला आणि जक्काप्पाची जिथे पाल आहे त्या ठिकाणी गेला. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की जक्काप्पाने तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात टाकलेला आहे. म्हणून तो मृतदेह कुठं टाकला आहे हे शोधत गेला असता ऊसाच्या सरीत त्याला कोणीतरी पडलेलं दिसलं. त्याने जवळ जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी सविताचा मृतदेह पडलेला दिसला. जक्काप्पानं खरोखरच मारून टाकलं की असे म्हणत त्याने आपल्या मोबाईलवरून सविताचा भाव दादागोंडा महादेव कट्टीमणी, वय वर्ष 34, राहणार सातपूर, तालुका इंडी, जिल्हा विजापूर, कर्नाटक यांना ही माहिती दिली. यानंतर मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार रजेवर असल्याने पदभार कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्याकडे होता. सविता पुजारी खून प्रकरणाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रवींद्र चव्हाण, परशुराम शिंदे, हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंगे, इश्फाक मियावाले घटनास्थळी दाखल झाले. ऊसाच्या शेतामध्ये सविताचा मृतदेह पडलेला होता. तिच्या गळ्यावर आणि डोक्यावर मोठ्या जखमा होत्या. रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झालेला असल्याचे दिसून आले होते. मुकादमाने सविताचा पती जक्काप्पाने तिचा खून केला असे मला सांगितले व तो पळून गेला असे सांगितले. पोलिसांनी सविताचा मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयामध्ये पाठवून दिला. काही वेळामध्ये सविताचे माहेरकडील नातेवाईक त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी सविताचा भाऊ दादा गौड महादेव कट्टीमणी, राहणार सातपूर याच्याकडे सविता आणि पती जक्काप्पा यांच्या संबंधाबाबत विचारले असता दादा गौड म्हणाले, जक्काप्पा याच्याबरोबर सविताचा विवाह 15 वर्षापूर्वी करण्यात आलेला होता.
जक्काप्पा व सविता दोघे ऊस तोडणीचे काम करत होते. सविताला 3 मुले आहेत. दोघांचा संसार आनंदाचा सुरू होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जक्काप्पाचे गावातील रमा या महिलेशी अनैतिक संबंध सुरू झाल्याची माहिती सविताला कळाल्यामुळे ती जक्काप्पाला रमाबरोबरचे अनैतिक संबंध तोडा म्हणून तगादा लावत होती. मात्र याकडे जक्काप्पा दुर्लक्ष करत होता, म्हणून ती माहेरी येऊन महिनाभर राहिलेली होती. मी सविताची आणि जक्काप्पा दोघांची समजूत काढलेली होती. सविताला नांदण्यास पाठवलेले होते. मात्र पती पत्नीमध्ये रमाच्या कारणावरून नेहमी भांडणे होत होते. साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला म्हणून जक्काप्पा आणि सविता हे दोघे पती पत्नी ऊस तोडणीसाठी वडापूर येथे 1.5 महिन्यापूर्वी आलेले होते. 4 दिवसांपूर्वी सविताने मला फोन करून सांगितले की जक्काप्पा हा रमाचा नाद काही सोडत नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणत आहे असे त्याला सांगितले. तेव्हा मी तिला म्हणालो, थोडे दिवस थांब, मी पुन्हा जक्काप्पाला समजावून सांगतो. मात्र दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता मुकादमाचा फोन आला की जक्काप्पाने सविताचा खून केलेला आहे. यामुळे आम्ही इथे तडक आलो. सविताने अनैतिक संबंधास विरोध केला म्हणून जक्काप्पाने कोयत्याने वार करून सविताचा खून केला अशी फिर्याद मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 429/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) प्रमाणे जक्काप्पा मनगेरी पुजारी, वय वर्ष 35, राहणार हत्ताळी, तालुका चडचण, जिल्हा विजापूर, कर्नाटक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी जक्काप्पा हा सविताचा खून करून पळून गेलेला होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेणे गरजेचे होते. म्हणून पोलिसांनी एक पथक तयार केले. तो वडापूर गावातच फिरत होता. दुसऱ्या गावाला जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सविता खून प्रकरणाचा सखोल तपास करावायचा असल्याने आरोपी जक्काप्पा पुजारी याला न्यायालयात उभे करण्यात आले. तेव्हा न्यायाधीशांनी आरोपी जक्काप्पा यास 5 दिवस कोठडीत ठोठावण्यात आले. पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी आरोपी जक्काप्पाची सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने सांगितले की माझे रमाबरोबर अनैतिक संबंध असल्याने हे संबंध तोडा म्हणून भांडण करत होते. मात्र मला रमा खूप आवडत असल्यामुळे मी संबंध तोडण्यास नकार दिला. यामुळे सविता रोज भांडण करत होते. नेहमीच्या भांडणाला कंटाळून तिच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याची त्याने कबुली दिली. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रवींद्र चव्हाण, परशुराम शिंदे, हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंगे, अशफाक मियावाले, लखन पवार, संदीप काळे, आयुष मुलाने, चेतन गौंडे यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.